ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। ग्रामपंचायत सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला ठोकले टाळे। सरपंच आणि ग्रामसेवकावर भ्रष्टाचाराचे आरोप। धुळे तालुक्यातील बिलाडी ग्रामपंचायत भ्रष्टाचाराची चौकशी करावी यासाठी माजी सदस्यांसह ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला कुलूप लावले आहे। बिलाडी ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांनी मिळून गावात विकास कामाच्या नावाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे। गावात पाणी फिल्टर बसवण्यात आलं, मात्र 1 महिना देखील ते सुरू राहिलं नसल्याने बंद पडून आहे। अशा अनेक कामांची सखोल चौकशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी केली आहे। यासह भ्रष्टाचार करणाऱ्यांवर देखील कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। ग्रामपंचायतला कुलूप लावत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। मी सुनील पाटील, ग्रामपंचायत सदस्य बिलाडी। आपल्या बिलाडी गावामध्ये खूप मोठा गाजावाजा करून जो आज इथं विकास कामांचा दाखवलं जात आहे, त्या पद्धतीमध्ये विकास कामं खरंच झालेले दिसत नाहीयेत। बिलाडी गावामध्ये 2 वर्षापूर्वी फिल्टर प्लांट बसवण्यात आला, तो मोजून 1 महिनाही चालला नाहीये। आम्ही त्याच्या विषयी बऱ्याच वेळा ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकांना सुद्धा सांगितलं, तरी त्यांनी तो फिल्टर प्लांट चालू करण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही। आजही आम्ही तो व्हिडिओ बनवला, तो आजही बंद अवस्थेत आहे। तसेच बिलाडीमध्ये आज आम्ही ग्रामसेवकची येण्याचा टाइम आम्हाला 9चा असतो म्हणे असं बोलले, पण आता जवळजवळ 9:45 होत आले तरी अजूनही ग्रामसेवक आलेले नाहीयेत। मी त्यांना फोन विचारला, तुम्ही सुट्टीवर आहात का? ते आम्हाला सुट्टीवर आहेत किंवा नाही ते काही त्यांनी मला सांगितलं नाही। त्यामुळे आम्ही ग्रामपंचायतमध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे त्याची चौकशी सर्वत्र झाली पाहिजे, म्हणून आज आम्ही ग्रामपंचायत कुलूप लावण्याचं काम केलेलं आहे। सोबत आपले नरेश दादा होते,